नमस्कार मंडळी, बघूनच तोंडाला पाणी सुटणारी अगदी ठेल्यावर मिळते त्याप्रमाणे 3 प्रकारची चटपटीत भेळ बनवणार आहोत। कसं आहे ना मंडळी, घरी जेवढी माणसं असतात तेवढ्या त्यांच्या तरा असतात। काही पण बनवायला घ्या, त्यांना थोड्याफार वेगळ्या पद्धतीने आवडत असतं। आमच्याकडेही अशीच माणसं आहेत। भेळ बनवूया म्हटलं तर एक जण मला सांगू लागलं की मला सुक्की भेळ आवडते, मला ओली भेळ आवडते, तर कोणाला मटकी भेळ आवडते। म्हणूनच म्हटलं आज आपण एकदम गाड्यावर मिळते त्या पद्धतीने 3 प्रकारची भेळ बनवूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। चला मग सुरुवात करूया। अगदी ठेल्यावर किंवा गाड्यावर मिळते त्या पद्धतीची मटकी भेळ आता आपण बनवणार आहोत। त्यासाठी एका प्लेटमध्ये मी चुरमुरे घेतलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार फरसाण घालून घ्यायचा। घरी भेळ बनवताना तुम्हाला जसा फरसाण कमी किंवा जास्त आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा। घरी भेळ बनवत असताना तुम्हाला जे पदार्थ जास्त आवडतात ते जास्त घातले आणि कुठले कमी आवडत असतील ते कमी घातले तरी सुद्धा चालतील। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, कोथिंबीर घालायची। आपण इथे मटकी भेळ बनवत आहोत त्यामुळे अर्थातच मोड आलेली मटकी यावरती घालून घ्यायची आहे। तुमच्या आवडीनुसार मटकीचं सुद्धा प्रमाण कमी जास्त करू शकता। मोड आलेली मटकी मी कुकरमध्ये हळद आणि मीठ घालून अगदी थोडंसं पाणी घातलं आणि 1 शिट्टी करून घेतलेली आहे। भेळ बनवताना मटकी वापरताना शिजवलेली मटकी पाण्यातून पूर्णपणे निथळून घ्यायची आणि भेळीमध्ये वापरायची। त्यानंतर अगदी पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे, यामुळे भेळीला चव खूप चांगली येते। त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ घालायचं। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला घालायचा। मी इथे अगदी पाव चमचा कांदा लसूण मसाला वापरत आहे। हा जर मसाला नसेल तर लाल तिखटाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर भरपूर अशी बारीक शेव घालून घ्यायची। त्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे टोमॅटोचे असे काप घालून घेतलेले आहेत। ते दिसायला खूप छान दिसतं। हे लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। वरून थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि त्यावरती लिंबाची फोड ठेवायची। तयार झाली मस्त चटपटीत चवीची अगदी ठेल्यावर किंवा गाड्यावरती मिळते त्या पद्धतीची मटकी भेळ। बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना मंडळी। प्लेटमध्ये साईडने टोमॅटोचे काप लावल्यामुळे सुद्धा अगदी ठेल्यावर मिळते ते जशी आपली प्लेट सजवून देतात अगदी त्याच पद्धतीची ही भेळ दिसत आहे। मस्त असं लिंबू पिळायचं आणि कुरुम भेळ खाऊन घ्यायची। चला आता भेळीचा दुसरा प्रकार बनवूयात, ती म्हणजे सुक्की भेळ। ही भेळ बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये चुरमुरे घेतलेले आहेत। यामध्ये आवडीनुसार फरसाण घालून घ्यायचा। कमी किंवा जास्त जसं आवडत असेल त्या पद्धतीने फरसाण घालायचा। त्यानंतर भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची। कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरीचं प्रमाण सुद्धा कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल। अगदी पाव चमचा चाट मसाला घालायचा, चवीनुसार अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि आवडीनुसार लाल तिखट घालायचं आणि ठेल्यावर जसे हे लोक मिक्स करतात तसं पातेल्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं। तुम्हाला आवडत असेल तर मिरचीचा ठेचा घातला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर भरपूर अशी बारीक शेव घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। माझ्याकडे इथे थोडे खारे शेंगदाणे होते, ते खारे शेंगदाणे हातावरती चोळून त्याची साल पूर्ण काढून घेतली आणि या भेळीमध्ये घालून घेतले। घातल्यानंतर ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। खारे शेंगदाणे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत, माझ्याकडे होते म्हणून मी घातले। सुक्की भेळ आपली तयार आहे। चला आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। प्लेटमध्ये बनवून घेतलेली सुक्की भेळ घालायची। त्यानंतर त्यावरती भरपूर अशी बारीक शेव घालून घ्यायची। एकदम बारीक जी 0 नंबरची शेव असते ती मला मिळाली नाही, त्यामुळे रेग्युलर मी शेव घेतलेली आहे। त्यानंतर वरून कोथिंबीर आणि कांदा घालून घ्यायचा आणि सोबतच लिंबाची फोड। आहाहा, मस्त चटपटीत चवीची अगदी ठेल्यावर मिळते त्या पद्धतीची सुक्की भेळ आपली तयार आहे। तुम्ही हवं तर यामध्ये मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता। या पद्धतीची सुक्की भेळ आम्ही घरी नेहमी बनवत असतो, कारण याला बाकी काही लागत नाही। उकडलेली मटकी लागत नाही किंवा चिंचगुळाचं पाणी सुद्धा लागत नाही। घरात चुरमुरे आणि फरसाण असले की अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भेळ बनवली जाते। संध्याकाळी छोट्याशा भुकेसाठी ही भेळ तुम्ही नक्की बनवू शकता।
चला आता भेळीचा तिसरा प्रकार बनवूयात, ती म्हणजे ओली भेळ। बनवायला अगदी सोपी आणि खायला एकदम चटपटीत अशी ठेल्यावर मिळते तशी ओली भेळ बनवण्यासाठी इथे मी मगाशी जी आपण सुक्की भेळ बनवलेली होती तीच सुक्की भेळ घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आवडीनुसार चिंच आणि गुळाचं पाणी घालून घ्यायचं। अंदाजे 4 ते 5 चमचे मी इथे चिंच आणि गुळाचं पाणी घातलेलं आहे। चिंच गुळाचं पाणी घातल्यानंतर अगदी पटकन हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। चिंच गुळाची चटणी किंवा चिंच गुळाचं पाणी कसं बनवायचं याची रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की जाऊन बघा। आता ही ओली भेळ आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। वरून मस्त अशी बारीक शेव घालून घ्यायची। तयार झाली मस्त ठेल्यावर किंवा गाड्यावरती मिळते त्या प्रकारची ओली भेळ। पर्सनली मला ओली भेळ यापैकी सर्वात जास्त आवडते। तुम्हाला यापैकी भेळीचा कोणता प्रकार सर्वात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्याकडे कोणत्या प्रकारची भेळ बनवली जाते हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्ही सुद्धा ठेल्यावर मिळतात त्या पद्धतीचे चटपटीत असे भेळीचे प्रकार बनवून बघा। आवडले असतील तर लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।